गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठ रोडवरील सावळघाटात रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले असून ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नाशिकहून गुजरातला दररोज मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते. बरेच जण व्यवसायानिमित्त थेट चारचाकीने प्रवास करतात. बाकी काही जण महामंडळाच्या बसने प्रवास करत असतात. तसेच माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे गुजरात राज्याला जोडणारा पेठ रोड हा महत्त्वाचा मार्ग ठरतो आहे. आणि या पेठ रोडवर दररोज शेकडो वाहनं दिवसरात्र धावत असतात आणि यात विशेष अवजड वाहनाबरोबरच चारचाकी वाहनांचा समावेश असतो. पेठहून बरेच जण कामानिमित्ताने नाशिकला ये जा करतात. तर नाशिकहून बरेच सरकारी कर्मचारी दररोज पेठला ये जा करत असतात. त्यांच्याही वाहनांची यात भर पडते. 24 तास वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावरील नागमोडी सावळघाटात सध्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेलं आहे. JCB मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. मलबा बाजूलाच टाकला जातो आहे आणि ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलेलं आहे त्याने मात्र सुरक्षिततेबाबत कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचं दिसून येते. काम नेमके कसले सुरू आहे याबाबत वाहनधारकांना अवगत करण्यासाठी फलक लावणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी कोणताही फलक लावलेला दिसून येत नाही. काम सुरू असल्याने वाहने सावकाश काळजीने चालवा असे सुचवणारा फलक कुठेही दिसून येत नाही. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर बॅरिकेडेड देखील लावण्यात आलेले नाहीत. केवळ वाहतूक पोलीस नियुक्त करून त्यांच्या भरवशावर काम सुरू ठेवण्यात आलेलं आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाताला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि असं असलं तरी ज्या विभागामार्फत हे काम सुरू आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या निष्काळजीपणाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.